गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पुढच्या सेमिस्टरसाठी क्लास चालू करणार आहे. सगळ्यात सुरुवातीला दरवेळेस सारखं मी पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला कुठले सब्जेक्ट असणार आहेत, कुठल्या सब्जेक्टचा कसा अभ्यास करायचा आहे आणि कुठल्या सब्जेक्टला क्लास लावायची गरज आहे, कुठल्या सब्जेक्टला क्लास लावायची गरज नाही आहे, ह्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतोय. त्यानंतर आपण डिस्कशन करून हे ठरवूयात की कुठला सब्जेक्ट नक्की घ्यायचा. मी रेकमेंड करेन काय सब्जेक्ट, त्यापैकी तुम्ही ठरवून मला सांगा. बरं, चला आता आपण बघूयात की पुढच्या सेमिस्टरला नक्की काय काय आपल्याला पाहायचंय, म्हणजे कुठले कुठले सब्जेक्ट आहेत तुम्हाला ते बघून घेऊयात आपण. आता स्क्रीनवरती बघा. तर पहा इथं मी तुम्हाला सिलेबस दाखवलाय स्क्रीनवरती. थोडा झूम करतो सिलेबस. ओके, थोडा इकडे. हां, हे पहा डिस्प्लेवरती बघू शकता तुम्ही. तुम्हाला एकूण सब्जेक्ट कुठले कुठले आहेत. फर्स्ट आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे EST. त्यानंतर आहे कंट्रोल सिस्टीम अँड PLC CSP. त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम्स ESY. त्यानंतर आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन MWC, म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच. ठीक आहे. त्यानंतर इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत. या दोन पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे. पुढचे दोन सब्जेक्ट आहेत पहा, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि मायक्रोवेव्ह अँड रडार. तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन म्हणजे IAU आणि मायक्रोवेव्ह अँड रडार MAR, या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला इलेक्टिव्ह आहे. तर हे डिपेंड आहे कॉलेजवरती की कॉलेज कुठला सब्जेक्ट तुम्हाला रेकमेंड करतं, यावरती डिपेंड आहे. त्यामुळे या दोन सब्जेक्ट विषयी काय आपण पाहणार नाहीत आता. त्या पुढचा आहे इंडस्ट्रियल ट्रेनिंग, म्हणजे याच्यामध्ये जे लास्ट सेमिस्टरला तुमचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग व्हायला पाहिजे होतं त्याचे मार्क्स याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. त्या पुढचा आहे पहा कॅपस्टन प्रोजेक्ट प्लॅनिंग, म्हणजे जो फायनल इयरचा प्रोजेक्ट असतो, जो तुम्हाला 6 सेमिस्टरला ज्याचा डेमो दाखवायचा आहे. तर तो प्रोजेक्ट सिलेक्ट करणं, त्यानंतर त्याचा सेमिनार तयार करणं, या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर मग टोटल तुम्हाला सब्जेक्ट किती आहेत. तर टोटल सब्जेक्ट आहेत पहा 1 2 3 4 5, म्हणजे 5 सब्जेक्ट तुम्हाला थेअरीसाठी आहेत, ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीज, कंट्रोल सिस्टीम अँड PLC, एम्बेडेड सिस्टीम्स, मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन आणि इलेक्टिव्ह पैकी एक. ठीक आहे. त्यानंतर इंटरनल सब्जेक्ट 2 आहेत, इंडस्ट्रियल ट्रेनिंग आणि कॅपस्टन प्रोजेक्ट. तर या प्रत्येक सब्जेक्ट विषयी आपण थोडक्यात बघूया. फर्स्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. तर एन्व्हायरमेंटल स्टडीज हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट तुमचा हा इंटरनल सब्जेक्ट आहे, म्हणजे याची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे. हा सब्जेक्ट तुम्ही कॉलेजमध्ये जशा पद्धतीने घेतील तशा पद्धतीने तुम्ही तिथं स्टडी करा. प्रत्येक लेक्चर जर अटेंड केलं तुम्ही कॉलेजमध्ये यायचं, तर हा सब्जेक्ट काही अवघड नाहीये. ऑनलाईन एक्झाम होते. ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन असतात क्वेश्चनच्या खाली, त्यामुळे हा सब्जेक्ट एवढा काय अवघड जाणार नाही. ठीक आहे. त्या पुढचा सब्जेक्ट आहे कंट्रोल सिस्टीम अँड PLC. हा सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट आहे, कंट्रोल सिस्टीम अँड PLC. तर पहा कंट्रोल सिस्टीम अँड PLC हा एकदमच नवीन कन्सेप्ट आहे, म्हणजे अशा टाईपचा सब्जेक्ट तुम्हाला याच्या अगोदरच्या कुठल्याही सेमिस्टरमध्ये झालेला नाहीये. हा फायनल इयरचा सब्जेक्ट आहे तुमचा, म्हणजे 5th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. आता कंट्रोल सिस्टीम म्हणजे आतापर्यंत जे आपण छोटे मोठे सर्किट्स बघितले होते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, ठीक आहे, ते प्रत्येक सर्किट म्हणजे एक सिस्टीम असते. आता या ज्या सिस्टीम्स आहेत, मग त्या सिस्टीम इलेक्ट्रॉनिक असतील, मेकॅनिकल असतील, पिन्यूमॅटिक असतील, हायड्रोलिक असतील, या कुठल्याही सिस्टीम्स असुयात, या सिस्टीम कशासाठी डेव्हलप केल्या जातात, त्या डेव्हलप करत असताना काय इंटेन्शन असलं पाहिजे, त्याच्यावरती काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता येतात, जेणेकरून त्याची प्रोडक्टिव्हिटी एफिशियन्सी वाढवता येईल. त्यानंतर त्याचा डिले टाइम कमी करता येईल, हायली रिस्पॉन्सिव्ह सिस्टीम तयार करता येईल. तर अशा टाईपचा हा सब्जेक्ट आहे. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, स्कोरिंग करून देणारा सब्जेक्ट आहे. तर पहा हा सब्जेक्ट माझा पण खूप आवडता सब्जेक्ट आहे, मला हा सब्जेक्ट खूप आवडेल. कंट्रोल सिस्टीम अँड PLC. बरं, याच्यामध्ये मी आता तुम्हाला थोडक्यात कंट्रोल सिस्टीम विषयी बोललो. थोडंसं आता PLC म्हणजे काय. तर PLC म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. जसं तुम्ही मायक्रो कंट्रोलर स्टडी केला 8051, सेम तसंच
प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर म्हणजे एक डिसिजन मेकिंग सर्किटरी आहे आणि इंडस्ट्रीज मध्ये पीएलसी जास्तीत जास्त यूज होतात. मायक्रो कंट्रोलर्स यूज होत नाहीत. मायक्रो कंट्रोलर हे लहान ऍप्लिकेशन साठी असतात, जसे की प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, त्यानंतर घरामध्ये जे ऑटोमॅटिक टॉय असतात किंवा वॉशिंग मशीन आहे. तर जे हाऊस होल्ड ऍप्लिकेशन्स आहेत त्यांच्यासाठी मायक्रो कंट्रोलर बेस्ट आहे. पण एखादी इंडस्ट्री जर कंट्रोल करायची असेल तर इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या मशीन्स असतात, हाय पॉवरवरती चालणाऱ्या मशीन्स असतात. या मशीन्स कंट्रोल करण्यासाठी जे इक्विपमेंट यूज केलं जातं, जे डिव्हाइस यूज केलं जातं, त्याला म्हणतात पीएलसी म्हणजे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर. तर या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय काय पाहायचंय? कंट्रोल सिस्टीम अँड पीएलसी म्हणजे टोटल हा इंडस्ट्रीशी रिलेटेड असा सब्जेक्ट आहे. बेस्ट सब्जेक्ट आहे हा. तर प्लस या सब्जेक्टमध्ये मॅथेमॅटिक्स म्हणजे ज्यांना मॅथेमॅटिक्स आवडतं त्यांच्यासाठी खूप भारी सब्जेक्ट आहे. ज्यांना लॉजिकल कन्सेप्ट आवडतात त्यांच्यासाठी पण खूप चांगला सब्जेक्ट आहे. एकूणच हा एकदम जबरदस्त आणि चांगला सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲज युजल तुमच्या स्कीमनुसार आय स्कीमनुसार या सब्जेक्टचा थेरी पेपर तुमचा 70 मार्क्सचा आहे, बाकी मग इंटरनल मार्क्स आहेत. त्यापुढे आहे पहा, पुढचा सब्जेक्ट आहे एम्बेडेड सिस्टीम्स. एम्बेडेड सिस्टीम ॲज नेम एम्बेडेड सिस्टीम. ठीक आहे. खूप व्हास्ट आणि मोठा सब्जेक्ट आहे एम्बेडेड सिस्टीम, पण अभ्यास करण्यासाठी खूप सोपा सब्जेक्ट आहे. ज्याचं मायक्रो कंट्रोलर चांगला आहे त्याला हा सब्जेक्ट काही अवघड जाणार नाही. गेल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला मायक्रो कंट्रोलर सब्जेक्ट होता. मायक्रो कंट्रोलर मध्ये तुम्ही 8051 मायक्रो कंट्रोलर बघितला, त्याचे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग बघितली, इन्स्ट्रक्शन्स बघितल्या. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा हा सब्जेक्ट आहे, त्यामध्ये तुम्ही असेंब्ली लँग्वेजचा यूज करून प्रोग्रामिंग केली होती. एक बेसिक प्रोग्रामिंग होती. आता या सब्जेक्टमध्ये त्याच्या पुढे जायचंय, तेच बेसिक प्रोग्राम्स प्लस काय थोडेसे पुढच्या लेवलचे प्रोग्राम्स करायचे बाय युजिंग सी लँग्वेज, ज्याला म्हणतात एम्बेडेड सी. म्हणजे इथे सी लँग्वेजचा कन्सेप्ट आहे. आता ज्यांचं सी लँग्वेज चांगलं आहे त्यांना हे समजायला थोडं बरं जाईल. ज्यांचं सी लँग्वेज चांगलं नाही त्यांनी या सुट्ट्यामध्ये आता सी लँग्वेज चांगलं करून घ्या, तर तुम्हाला हा सब्जेक्ट समजेल. ठीक आहे. चला, हा पण सगळ्यात चांगला आणि आवडता सब्जेक्ट आहे, जबरदस्त सब्जेक्ट आहे. ठीक. मी रेकमेंड करेल या सब्जेक्टसाठी तुम्ही क्लास जॉईन केला पाहिजे. कॉलेजचे तर लेक्चर अटेंड कराच, पण सोबत क्लास जॉईन केला तर अजून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील, अजून शार्प होईल. तुमच्या छोट्या मोठ्या क्युरीज तुम्ही क्लासमध्ये डायरेक्ट विचारू शकता. ठीक आहे. चला, पुढचा सब्जेक्ट बघूयात आपण. पुढे आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन. आता मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे हा कम्युनिकेशनशी रिलेटेड सब्जेक्ट आहे. याच्या अगोदर तुम्हाला अॅनालॉग कम्युनिकेशन, डिजिटल कम्युनिकेशन हे कन्सेप्ट झालेले आहेत. आता त्याच्या पुढे मोबाईल कम्युनिकेशन म्हणजे सध्या तुम्ही हातामध्ये जो मोबाईल यूज करताय त्या मोबाईलचं ऍक्च्युअल कम्युनिकेशन कसं होतं. म्हणजे तुम्ही एखाद्याला नंबर डायल केला, म्हणजे एखादा नंबर डायल केला तर तो कॉल कसा जातो, त्याच्यापर्यंत व्हॉइस कसा पोचतो, काय नक्की प्रोसेस होते, ह्या सगळ्या गोष्टी या सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळतील. जबरदस्त सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टसाठी क्लास लावायची गरज नाही. हा सब्जेक्ट तुम्ही कॉलेजचे लेक्चर्स प्रॉपर अटेंड केले, एखादं रेफरन्स बुक त्यासाठी जर तुम्ही यूज केलं किंवा कुठलंही बुक जर तुम्ही रेफर केलं तरी हा सब्जेक्ट तुम्हाला समजायला सोपा जाईल. कारण काय पहा, मोबाईल तुम्ही डे टू डे लाईफ यूज करताच. ठीक. त्यामुळं याच्यातले कन्सेप्ट तुम्हाला समजायला सोपे जाणार आहे. ठीक. मी या सब्जेक्टसाठी क्लास रेकमेंड करत नाही, या सब्जेक्टला काय क्लास लावायची गरज नाही असं मला वाटतं. त्यापुढे इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहेत दोन, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि मायक्रोवेव्ह अँड रडार. आता पहा, इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, दोन्ही पैकी एक घ्यायचं आहे तुम्हाला. मी दोन्ही सब्जेक्ट कसे आहेत ते एक्सप्लेन करतो. इंडस्ट्रियल ऑटोमेशन याच्यामध्ये इंडस्ट्रीशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. आता बा पहिला सब्जेक्ट आपला काय होता, कंट्रोल सिस्टीम अँड पीएलसी. तर त्याच्या रिलेशन मध्येच हा इंडस्ट्रियल ऑटोमेशन सब्जेक्ट आहे. मग कंट्रोल सिस्टीम अँड पीएलसी मध्ये जे पीएलसी आहे त्या पीएलसी चे खूपशे कन्सेप्ट म्हणजेच ते कन्सेप्ट सगळ्या इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये येणार आहेत. प्लस
तुम्हाला याच्या अगोदर जे झालेले सब्जेक्ट आहेत जसं EMI म्हणजे मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनशी रिलेटेड जे सब्जेक्ट याच्या अगोदर झालेले असतील त्या सब्जेक्ट मधले कन्सेप्ट या सब्जेक्ट मध्ये येणार आहेत. तर असा हा इंडस्ट्रियल ऑटोमेशन सब्जेक्ट आहे, माझा तर आवडता सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला आवडण्यासाठी हरकत नाहीये. कारण काय, या सब्जेक्ट मधला 30% पार्ट हा तुमचा PLC मध्ये कव्हर होणार आहे आणि कंट्रोल सिस्टीम अँड PLC कसा आहे, कंपल्सरी सब्जेक्ट आहे. मग त्याचा अभ्यास केलेला जो आहे तो इथं तुम्हाला 30% ॲज इट इज याच्या सिलेबस मध्ये दिसणार आहे. म्हणजे राहायला फक्त हा 70% मार्काचा सब्जेक्ट, त्या 70% जो राहतो त्याच्यामध्ये अजून 30% जे कन्सेप्ट आहे त्याच्या अगोदर तुम्हाला झालेले आहेत मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये. म्हणजे मग राहिलं आता 40% नवीन तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार. ठीक आहे, पण मी याच्यासाठी क्लास लावाव हे काय रेकमेंड करत नाही, पण सिलेबस बघून कॉलेजमधले लेक्चर समजत असतील तर कॉलेज आणि बुक याच्यावरती तुमचा हा सब्जेक्ट होऊ शकतो. पण जर तुम्हाला वाटत असेल की या सब्जेक्टला पण क्लासची गरज आहे, आपल्याला स्कोअर करायचा आहे, तर काय हरकत नाहीये, क्लास त्याचा तुम्ही जॉईन करू शकता. पण मी रेकमेंड करत नाहीये. त्या पुढचा सब्जेक्ट आहे मायक्रोवेव्ह अँड रडार. याच्यामध्ये रडार सोपं आहे, पण मायक्रोवेव्हचा जो कन्सेप्ट आहे तो थोडा तुम्हाला समजण्यासाठी अवघड वाटू शकतो. मायक्रोवेव्ह हा नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स बऱ्यापैकी आहेत आणि हा सब्जेक्ट तसा थोडासा हाय लेवलचा सब्जेक्ट आहे, कन्सेप्च्युअल आहे, कम्युनिकेशनचाही पार्ट याच्यामध्ये येतो. याचं बेसिक तुम्हाला याच्या अगोदर कुठेही झालेलं नाही, त्यामुळे मी हा सब्जेक्ट रेकमेंड करत नाही इलेक्टिव्ह मध्ये घेण्यासाठी. पण जर कॉलेज घेत असेल तर किंवा तुम्हाला सोपं वाटत असेल तर ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी हा रेकमेंडच करत नाही इलेक्टिव्ह मध्ये घेण्यासाठी, त्यामुळे याचा क्लास लावावा न लावा विषयी मी काय जास्त बोलणार नाही, कारण क्लास लावून पण हा सब्जेक्ट तसा तुम्हाला अवघडच जाणार आहे. त्या पुढचं आहे पहा इंडस्ट्रियल ट्रेनिंग. इंडस्ट्रियल ट्रेनिंग म्हणजे काय, लास्ट सेमला जे तुमचं व्हायला पाहिजे होतं, म्हणजे जे जे दरवेळेस होत असतं त्याचे मार्क्स त्यामध्ये कन्सिडर होतात. याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट आय थिंक लिहून द्यायचा असतो झालेल्या ट्रेनिंगवरती. इंटरनल सब्जेक्ट आहे. त्या पुढचा आहे कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक फायनल इयर साठी प्रोजेक्ट टॉपिक सिलेक्ट करायचा असतो, ज्याच्यावरती तुम्हाला हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असतं आणि 6th सेमिस्टरच्या एंडिंगला त्याचा तुम्हाला डेमो रिप्रेझेंट करायचा असतो. तर पहा याच्यामध्ये आता टॉपिक कसा सिलेक्ट करावा, काय करावं, याच्यासाठी मी तुम्हाला पूर्ण गायडन्स देईन. जेव्हा आपला रेग्युलर क्लास चालू होतील तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर याचं गायडन्स देईन. खूपशे टॉपिक्स आहेत नवीन नवीन, भरपूरशे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण डेव्हलपमेंट करू शकतो, काही नवीन इन्व्हेन्शन्स करू शकतो किंवा दुसऱ्याने केलेले जे इन्व्हेन्शन्स आहेत त्याचे डेमो आपण तयार करू शकतो. तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्या बेसवरती तुम्ही टॉपिक सिलेक्ट करायचा असतो. त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करेन. त्यासाठी म्हणजे या गोष्टीसाठी तर तुम्ही निश्चित राहा. तर पहा पूर्णच आता आपण याच्यामध्ये बघितलं की सब्जेक्ट्स कुठले. परत एकदा सांगतो मी, सब्जेक्ट्स आहेत. पहिला एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल स्टडीज हा ऑनलाईन सब्जेक्ट आहे, याच्यासाठी क्लासला रेकमेंड मी करत नाही, क्लास लावायची गरज नाही. दुसरा आहे कंट्रोल सिस्टीम अँड PLC. इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, क्लास लावलाच पाहिजे, स्कोर केलाच पाहिजे. दुसरा आहे एम्बेडेड सिस्टीम. हा पण इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, याचा बेस तुम्हाला मायक्रो कंट्रोलर मध्ये झालेला आहे. ठीक आहे, क्लास लावलाच पाहिजे कारण याच्यामध्ये सी चा कन्सेप्ट येतो. ते सी चे कन्सेप्ट क्लिअर करून मग एम्बेडेड सी मध्ये प्रोग्रामिंग करायचे. प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट आहे. इथंच तुमचे कन्सेप्ट खूप चांगले क्लिअर झाले तर पुढे इंजिनिअरिंग मध्ये किंवा पुढे कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये याचा खूप उपयोग होणार आहे, त्यामुळे याचा क्लास लावायचा. त्या पुढचा आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन. मी रेकमेंड करत नाही याच्यासाठी क्लास जॉईन करा म्हणून. हे तुम्ही बुक रेफर करा, कॉलेजचे लेक्चर्स रेग्युलर अटेंड करा, सब्जेक्ट होऊन जाईल. त्यापुढे इलेक्टिव्ह पैकी मी रेकमेंड करतोय इंडस्ट्रियल ऑटोमेशन घ्या, तर तुम्हाला पुढं जॉबसाठी पण फायदा होईल, प्लस तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. जर गरज वाटली तुम्हाला सिलेबस बघून क्लास जॉईन करावा तर करू शकता.
त्यापुढे मग इंटरनल 2 आहेत, इंडस्ट्रियल ट्रेनिंग अँड कॅप्स्टन प्रोजेक्ट. कॅप्स्टन प्रोजेक्ट जे आहे त्यामध्ये मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण गायडन्स करणार आहे. ठीक आहे. आपल्या DIT लॅबमध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट्स, सगळं साहित्य मिळतं प्रोजेक्ट बनवण्यासाठीचे, ॲक्सेसरीज मिळतात, टूल्स मिळतात, तुम्हाला फ्री गायडन्स मिळतो. त्यामुळे याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. ठीक. बरं चला, हा आपण पूर्ण हे बघितलं की काय करायचंय. तर मग आता आपल्यासमोर 2 सब्जेक्ट आहेत क्लाससाठी, म्हणजे मी जे रेकमेंड केले त्यापैकी पहिला आहे आपला कंट्रोल सिस्टीम अँड PLC आणि दुसरा आहे एम्बेडेड सिस्टीम्स. दोन्ही इंटरेस्टिंग आणि खूप चांगले सब्जेक्ट आहेत. आता यापैकी कुठला तर एक सब्जेक्ट आपण घेणार आहे. तो सब्जेक्ट कुठला घ्यावा असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही मला व्हॉट्सअपवरती ज्याचं त्याचं म्हणणं, ज्याला जे वाटते की हा सब्जेक्ट घ्यावा त्याने ते मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मग त्यामध्ये आपण डिस्कस करूयात आणि मग पुढचं लेक्चर आपण त्याच्यावरती तयार करूयात. ठीक आहे. प्लस आता हे जे आपल्या जेव्हा लेक्चर चालू होतील, म्हणजे जेव्हा आपला सब्जेक्ट सिलेक्ट होईल आणि लेक्चर चालू होतील, तेव्हा व्हॉट्सअपवरून, त्यानंतर फोन कॉलवरून मी तुमच्याशी संवाद साधणार, तुमचे असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. काही लेक्चर्स मी रेकॉर्डेड व्हिडिओज तयार करून टाकणार आहे. काही लेक्चर्स आपले गुगल मीट या ॲपवरून होतील. ठीक आहे. असा आपण ऑनलाईन लेक्चर चालू करणार आहेत. कमीत कमी एक सब्जेक्ट जो आपण सिलेक्ट करणार आहे तो सब्जेक्ट आपण कंप्लीट करणार आहेत या ऑनलाईन लेक्चरमध्ये. ठीक आहे. बरं चला मग पटकन आता तुम्ही व्हिडिओ परत एकदा बघा. मी सब्जेक्ट विषयी काय माहिती सांगितली ती पहा एकदा. मी व्हॉट्सअपवरती ही सिलेबस कॉपी तुम्हाला शेअर करतो. ती सिलेबस कॉपी पहा, त्याच्यामध्ये जो सिलेबस दिलाय तो एकदा बघून घ्या आणि मग मला मेसेज करा. मग सब्जेक्ट सिलेक्ट करूयात आणि पुढचं लेक्चर लवकरात लवकर आपण चालू करूयात. ठीक आहे. ओके, बाय.